पहिला उभा रिंगण सोहळा माऊलींच्या पंढरीच्या वारीमधील आज तरडगाव जवळ चांदोबाचे लिंब येथे पार पडणार आहे। तो अभूतपूर्व सोहळा आपण अनुभवूया। आपण माझ्या मागे पाहू शकता चांदोबाच्या लिंबाचं एक छान छोटं मंदिर आहे आणि इथे समोरच हा उभ्या रिंगणाचा सोहळा आज पार पडणार आहे। पालखीतलं पहिलं रिंगण। उभं रिंगण म्हणजे नक्की काय, ते कसं असतं आणि त्यात काय काय होतं हे सगळं आपण आता पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि पुढे जाण्याआधी एक लाईक करायला विसरू नका, त्याने आम्हाला प्रेरणाच मिळेल। तर मंडळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। तर मागच्या वर्षापासून आम्ही पाहतोय आयटी दिंडी हे आम्हाला निदर्शनात आलं, पण या वर्षी आयटी दिंडी दिसली नाही, या वर्षी दिसली एआय दिंडी। बरोबर। तर आम्हाला जाणून घ्यायचंय की काय आहे एआय दिंडी। एआय दिंडी म्हणजे ऑल इन्क्लूड, सर्व समावेशकता। हा एक सर्व समावेशक, समाजातल्या सगळ्या वर्गातील, सगळ्या धर्माचे, सगळ्या लहान थोर श्रीमंत सगळ्यांना यात समावेश आहे। गैरसमज काय झाला होता, आयटी म्हणजे फक्त आयटी मध्ये काम करणारे, त्याच्यामुळे काही लोक दूर जाऊ लागले, त्याच्यामुळे हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आम्ही त्याचाच एक भाग आहे। आमच्या तिथे हे समजावून सांगण्यात आलेलं आहे की या वेळेस पासून एआय दिंडी करा। एआय इज व्हेरी गुड, ऑल इन्क्लूड। आणि दुसरा उच्चार आई होतो, आई माऊली 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 आई म्हणजे माऊली। छान। तर विशेष करून मला हे जाणून घ्यायचंय की एआय दिंडीचा उद्देश काय आहे, की काय मोटो काय। हा, याचा उद्देश सांग। एआय दिंडीचा उद्देश आतापर्यंत आपण समजत होतो की छोट्या गावातले, खेड्यातले परंपरागत जी दिंडी प्रकार आहे तोच आपण कशाला जायचं त्या दिंडीमध्ये, आपण फार सुशिक्षित आहोत, आयटी दिंडी म्हणजे असा लोकांचा गैरसमज होता। तर तो गैरसमज दूर करून तरुण पिढीला यात इन्क्लूड करायचंय आम्हाला। जे अतिशय सुशिक्षित आहेत, फॉरेनला जाऊन भरपूर पैसा कमावून आपण तिकडे सेटल व्हावं असं वाटतं, आणि दिंडी म्हणजे काय हा गैरसमज जो आहे तो पूर्ण चुकीचा आहे। हिंदू धर्माच्या ह्याच्याप्रमाणे सामाजिक समरसता हा मुख्य उद्देश आहे त्याच्यातला। तुम्ही खूप छान सांगितलं ऍक्च्युली। इव्हन तरुण पिढीने यात यावं अशी इच्छा ठेवलेली आहे। हा आमचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आम्ही सर्व क्रिएटर मिळून 8 लोक बरोबर आलो ना या वर्षी आळंदी ते पंढरपूर करत आहोत। कारण की आम्हाला असं काय म्हणतात प्लॅटफॉर्मच मिळत नव्हतं की जे कारण की 1-2 जणांनी निघालं इट्स नॉट इझी, काही प्रॉब्लेम्स येतात। जर ग्रुप असेल तर त्या गोष्टी खूप सोयीस्कर होतात, प्लॅनिंग असेल तर कसं याच्या बरोबर जर जोडून घ्यायचं असेल, कोणाला यायचं असेल तर काय प्रोसिजर। चांगला मार्ग आहे तुम्हाला टेक्निकल टेक्निकल कारण की मोस्टली हा व्हिडिओ आयटी वाले किंवा एज्युकेटेड लोक म्हणजे जे, तर त्यांना जर आपल्या बरोबर घ्यायचं असेल तर आपण कसं रजिस्ट्रेशन प्रोसिजर किंवा काय कसं असेल। रजिस्ट्रेशन प्रोसेस अशी आहे की कमीत कमी 2 महिने अगोदर याची सुरुवात होते। गुगल तर सगळ्यांना माहितच आहे, यावर्षी तर ह्याच्यापेक्षा चॅट वगैरे काय काय आलंय ते भरपूर काय आलेलं आहे। त्या ह्याच्यामध्ये तुम्ही नुसतं आयटी दिंडी टाकल्याबरोबर त्यांचा काय प्रोग्राम आहे, रजिस्ट्रेशन कधी सुरुवात होणार आहे ते सगळं येतं। आणि हे आयटी दिंडी जे आहे जे फक्त आळंदी ते पंढरपूर जाणार ह्यांच्यासाठी नाही। एखाद्याला वाटलं मला एकच टप्पा करायचा, उदाहरणार्थ आता आपण तरडगाव इथे उभे आहोत, लोणंद ते तरडगाव, एखाद्याला वाटलं मला एवढंच जमू शकतं तर त्याच्यासाठी ते वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत। त्या ग्रुप अनुसार तिथे रजिस्ट्रेशन करता येते। यावर्षी साधारण 1000 रुपये एक टप्पा याप्रमाणे रजिस्ट्रेशन फीस होती, आणि जे लोक आळंदी ते पंढरपूर जाणार आहेत त्यांच्यासाठी 6000। ही अगदी नॉमिनल पैसे कशासाठी घेतात की बाबा तुमची जाण्या येण्याची सोय ती करतात। अगदीच म्हणजे दिंडी संपल्यानंतर बसची व्यवस्था त्यांच्याकडे असते। दिस अमाऊंट इज फॉर द लॉजिस्टिक पर्पज की, आणि ह्याच्या व्यतिरिक्त ते राहिलेला अमाऊंट डोनेशन देतात कुणाला, जे की स्वच्छता वगैरे करतात त्या लोकांना। खूपच सुंदर, खूपच सुंदर। दिंडी हा देखील याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि यावर्षी ही संख्या तर खूपच वाढलेली आहे। दिवे घाट मध्ये यावर्षी जवळजवळ 2000 लोक होते समावेश। फक्त आयटी दिंडीचे 2000 सदस्य होते, पण फक्त आयटी दिंडी रजिस्ट्रेशन, कारण रजिस्ट्रेशन करणाऱ्यामध्ये मी एक होतो, मला माहित होतं की काय आहे। याच्यासाठी एक्सक्लुझिव्ह त्यांनी वेबसाईट वगैरे डिझाईन केलेले आहे। तिथे फक्त तुम्ही यावर्षी एआय दिंडी टाका, तुम्हाला लागलीच सापडेल, सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे। आणि मग ते ग्रुप फॉर्म करून जे रजिस्ट्रेशन करतात त्यांचं पुण्यापासून त्या डेस्टिनेशन पर्यंत सर्व डेस्टिनेशनला जायचं
तिथपर्यंत ते तुमच्या साधारण तुम्ही कुठे राहता तिथलं, कारण सगळे लोक हे आहेत, तर तिथलं लोकेशन घेऊन बस सकाळी 4 वाजता निघते पुण्याहून, कारण नंतर रस्ते बंद होतात आणि त्यांना तिथे आणून सोडते व तुम्हाला इथून चालायचंय. म्हणजे तुम्ही ना खरं आमचा याच्या पुढे म्हणजे नंतरचा मार्ग खूप सोपा केला. जर आम्हाला आता पुढे नंतर कधी जायचं असेल, एकच छोटा आम्ही शोधत होतो की जायचं असेल तर आम्ही इथं ओळखी वाढवत होतो की राहण्याची व्यवस्था कुठे करता येईल, पण हे आणि AI दिंडी लॉजिस्टिक तर करता येईल. जर कोणाला मुक्काम करायचं असतं तर त्याची अरेंजमेंट पण तेच करून देतात की कसं? मुक्कामाच्या बाबतीमध्ये जे टप्प्याटप्प्याने जातात त्यांना मुक्कामाचा प्रश्न येत नाही, पण जे अगदी पूर्ण करतात आळंदी ते पंढरपूर त्यांच्या बाबतीत ते त्याची काळजी घेतात, कारण त्यांना परत जायचं नसतं. बाकीच्यांना म्हणजे एकाच ठिकाणी सर्व सोल्युशन आहे म्हणजे IT दिंडी. आणि हे साधारण बरेच 10-12 वर्ष झाले. आम्ही तर 4 वर्षापासून याला संलग्न आहोत, कारण आम्ही रिटायर्ड झाल्यानंतर ह्याच्यात येऊ शकलो. याचं फार वाईट वाटतं की तारुण्यातच यायला पाहिजे होतं. म्हणजे आम्ही लकी आहे. तुम्ही नक्की नाव मी अगदी अभिमानाने सांगतो की मी 71 वर्ष चालू आहे माझं, आणि ही आमची बायको. जबाबदारी देखील आहे, कारण याचा आपल्याला खूप प्रचार आणि प्रसार करायचा जातो. सगळेजण मोरगावला आमचे ते तिथले वाघ म्हणून सर आहेत ना, ते मुख्य आहेत मंदिराचे, ते आमची सगळी सोय करतात. मोरगावला मुक्काम करून सकाळी आम्हाला इथं नाश्ता करून ते गाडी आमच्या एका ठराविक ठिकाणी आणून सोडतात आणि तिथून आम्ही पायी जातो. माझाही थोडासा अनुभव सांगतो. आम्ही कोणत्याही अशा प्लॅटफॉर्म थ्रू आलेलो नाहीये, पण वारी हा इतका जबरदस्त सोहळा बघायला, म्हणजे जी एनर्जी, म्हणजे आमचं काही प्लॅनिंग नसताना आम्हाला ना राहण्याची व्यवस्थेची काही गैरसोय झाली ना जेवणाची, प्रत्येकासाठी इथं स्थान आहे. हे खूप छान वाटलंय. पहिल्या वर्षी अनुभव नसतो, नंतर अनुभव आल्यावर त्याची मजा घेता येते. वारी एक इतका आनंदी सोहळा आहे ना, पहिल्यांदा वाटतं की आपले पाय दुखतील आपण चालू शकतो की नाही, पण आलं की एवढा उत्साह येतो ना. आणि असं नाही म्हणायचं मला की म्हातारांनी लोकांनीच वारी करायला पाहिजे आणि तरुण मुलांनी पण करायला पाहिजे. हे आम्ही आमच्या मुलांना नातवंडांना सांगू नक्की. हे भारतीय संस्कृती ही पुढच्या पिढीने जपावी, हाच एक उद्देश आहे. आपण आलो तर आपले मुलं ते आपलं अनुकरण करतील आणि ही सगळी संस्कृती पुढे नेतील. काय झालं ना, ही आपलं दिंडीबद्दल काय झालं ना, ही गोष्ट फक्त रिटायरमेंट नंतरची, हा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. पण जेव्हा तरुण पिढी ग्लॅमराईज करेल ना, तर हे बहुतेक नवीन लोक नातवंड काय म्हणतात की अरे मी काय म्हातारी काय यायला, म्हटलं असं नाहीये की तू पण करायला पाहिजे की तो आनंद तुम्हाला वेगळा मिळेल. मी तर असं म्हणेन, शाळेत आपल्याला शिक्षण मिळतं, पण इथं दिस इज रिअल एज्युकेशन. 10 वर्षाची आहे तर ती म्हणते तुला पुढे चालून काय व्हायचं, इंजिनियर. ती म्हणे नाही मला आजी व्हायचं. आजी काय आनंद घेते, वारीत जाते सारखं. म्हणजे तिची तयारी काय सुरू झाली आता. म्हणजे नेक्स्ट जनरेशन लावतं, वारी म्हणजे आनंद आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासारखे तरुण लोक हे काम करतात, ही माहिती गोळा करायचं, सगळीकडे याच्याबद्दल तुमचं अभिनंदन सगळ्यांचं. तुमचा आमच्या भेटीचा योग आला आहे, पण माऊलीची कृपा आहे. म्हणजे आमचा हेच उद्देश होता की प्रत्येक जण तिथं जे न्यूज चॅनल कव्हर करतातच आहे. आम्हाला माहिती नाही, काहीच नाही. तुम्ही आम्ही सहज विचारलं कुठून आले, काय आले माऊली. आम्हाला आमच्या मुलांना सांगायची गरज पडणार नाहीये की नाही तुम्ही वारीत जा. आपण कृती केली की ते बरोबर ते फॉलो करणार आहे. म्हणतो की युथ जर घ्यायला लागलं ना तर ऑटोमॅटिकली मग ते इन्स्पिरेशन बनतं की आता खूप गरज आहे, आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. खूप सुंदर आहे. खूप फार सुंदर आहे, फार सुंदर. म्हणजे एवढे ठीक आहे, आम्ही तर खूपच यंग आहे, पण 70, 80 वर्षाच्या म्हणजे आम्हाला लाज वाटते काही वेळेस की आपण म्हणतो अरे थोडस जायला आपल्याला सवय काय, ब्लिंकिट साठी म्हणजे कोथिंबीर घ्यायला आपण खाली जात नाही. अनुभव घेतला ना की परत यावं. पहिल्या वर्षी टेन्शन वाटतं, पण नंतर आलं ना की सगळं म्हणजे सगळे प्रश्न आपोआप माऊली सोडवतात आमचे. माझा मुलगा इंजिनियर आहे, तो आता पुढच्या टप्प्यासाठी लगेचच झाल्यावर घड्याळ घालून देईल, चालायची प्रॅक्टिस कर पुढच्या ह्याच्यासाठी, लांब टप्प्यासाठी. इथपर्यंत काही जमलं नाही हो यायला. आता मात्र बँकेचा ग्रुप सगळे आम्ही रिटायर्ड बँक एम्प्लॉई आहोत. माझं फक्त एकच सजेशन आहे, तुम्ही दिंडी तर तिथे जर त्यांनी ऑल इन्क्लूड जर त्याच्यावरच दिसलं ना, आता सुद्धा हाच कन्फ्युजन होत आहे. जर तिथे दिसेल ना ऑल इन्क्लूड सर्वांसाठी, म्हणजे तिथूनच मेसेज गेला ना खूप इझी. म्हणजे आम्ही जर संवाद साधला नसला ना, आम्हाला वाटलं असतं की आता AI युग आहे म्हणून IT ऐवजी AI आलंय. आणि बरेच जर निरक्षर आहे वगैरे त्यांना असं वाटतं फक्त बोल म्हणजे येऊन विचारण्याची
हे करत नाही लोक. वाचून ठीक आहे बाबा, हो, हो. जसं काय आता बाकीचे लोक आमच्यापर्यंत येणारच नाही हे सगळं बघून, म्हणून आम्ही हा सगळा संवाद साधलाय तुमच्याशी. त्यांना संस्कृती दिसते ना की आपली आई आजी आजोबा करतायत, त्याच्यामुळे तुमच्याशी बोलून खरंच खूप भारी वाटलं. रामकृष्ण हरी. सर्वांनी एक साथ बोलू रामकृष्ण. रामकृष्ण हरी. या मंदिरासमोरच असं काहीतरी नमस्कार मंडळी, आता आपण आहोत तरड गावामध्ये. इथे जाता जाता खूप सुंदर सजलेले मुलं दिसले, तर मनात एक कुतूहलता निर्माण झाली की नेमकं काय आहे. तर सर आम्हाला भेटले. सर, तुम्ही कृपया आम्हाला सांगू शकता की एक्झॅक्टली काय हा उपक्रम आहे? राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणाच्या वारी आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमानुसार वारीमध्ये असणारे जे अशिक्षित वारकरी असतील त्यांची सर्वे करायचा, त्यांची माहिती घ्यायची आणि त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मार्गाला कसं नेता येईल, साक्षर कसं करता येईल, याच्यासाठी हा उपक्रम आहे. शिक्षणाचा प्रसार करणे हा त्याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे. आणि या निमित्ताने शाळेतील मुलांना सुद्धा वारीमध्ये सहभागी व्हावं आणि त्याचाही आनंद त्यांनी घ्यावा, यासाठी या सर्व मुलांचा विठ्ठल रुक्माईच्या रूपामध्ये आणि सर्व संतांच्या रूपामध्ये आम्ही त्यांचं त्यांना सजवलेलं आहे. आणि खूप सुंदर मुलं खूप आनंद घेत आहेत. लेझिम पथक पण आमचं बरोबर आहे आणि या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय. तर हा उपक्रम तुम्ही किती वर्षापासून राबवत आहात? गेली 2 वर्ष झाली शासनाने हा उपक्रम चालू केलेला आहे आणि या उपक्रमामध्ये खूप म्हणजे लोकांची सेवा करणं, लोकांना वारकऱ्यांच्या काही अडीअडचणी असतात त्या सोडवणं, चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांचा दिंडी शोधून देणं, अशा गोष्टी आम्ही करत असतो. जेवढे आमच्याकडून होईल तेवढी सेवा आम्ही या निमित्ताने करत असतो. तर हे फक्त एकच गाव या उपक्रमात इन्व्हॉल्व असतं की आजूबाजूचे जेवढे जिल्हा परिषदेचे शाळा आहेत सर्व इन्व्हॉल्व असतात? नाही, आळंदीपासून पंढरपूर पर्यंत वारी निघाल्यानंतर मार्गामध्ये जे जे गावं लागतात, तिथं दुपारचं विसाव्याचं ठिकाण असेल किंवा संध्याकाळी मुक्कामाचं ठिकाण असेल, अशा सर्व ठिकाणी हा उपक्रम चालू असतो. आता तरडगावचा जर विचार केला तर तरडगाव आणि त्याच्या परिसरातील सर्व शाळा, आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावातील सर्व शिक्षक या निमित्ताने या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल हे सर्व शिक्षक आहेत. हे सर्व शिक्षक या परिसरातल्या शाळांमधून आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या शाळा स्तरावरती हा उपक्रम राबवलेला आहे आणि सर्वजण याच्यामध्ये सहभागी आहेत. खूप खूप सुंदर हा उपक्रम ऐकून बद्दल ऐकून म्हणजे आम्हाला खरंच आनंद वाटला की हा इनिशिएटिव्ह खरंच खूप गरजेचा आहे. आणि शासनही आणि शासनाच्या माध्यमातून तुम्ही पण या गोष्टीमध्ये तेवढे ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व आहात. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. नक्की धन्यवाद. धन्यवाद. तुझं नाव? रुचिका परेशा. नमस्कार मंडळी, आता आपण आहोत तरड गावामध्ये. इथे एकदम स्मार्ट स्टुडंट दिसली, तिच्याशी संवाद साधावा असं विचार केला. कारण की ती एकमेव मुलगी होती की त्यांनी वरुणला रेकग्नाइज केलं की तुम्ही ज्ञानेश्वर माऊली मधले लीड ऍक्टर आहात का.
तो वी थॉट आपल्या ह्याच्याशी काही हितगुज करावी. तर तुमच्या गावात पालखी येते तर तुला कसं वाटतं याच्याबद्दल? चांगलं वाटतंय. पालखी गावातून जाती आणि गावात पहिलं उभं रिंगण असतं. म्हणजे देवभूमी तळगाव म्हणजे सगळे देव आहेत गावांमध्ये. तर मला एक सांग की लहानपणी जेव्हा वारी व्हायची तर तुमची लहान मुलं म्हणून तुम्हाला काय वाटायचं? मज्जा की सगळे ते बुक्का टिक्का लावणार, ती त्याची उत्सुकता कधी येणार, ते लवकर कधी यायचे ते लावायचं, त्याच्यात आनंद. माऊलींच्या रिंगणासाठी ही सर्व तयारी चालू आहे आता. एवढं सुंदर लोकेशन आहे जिथे आता दिंडीची सगळी टेंट लावण्याची तयारी सुरू आहे. एवढं सुंदर लोकेशन असल्यावर अजून काय हवंय? तर हे सगळे टेंट इथे लावले जातील आणि काय माहोल बनेल ना. लाईट्सने सुद्धा विठ्ठलाच्या टिळाचा सिम्बॉल केलेला आहे.